तर नेपाळमध्ये हा संघर्ष उफाळून आल्याचं आपण पाहतो आहोत। या संघर्षाची पार्श्वभूमी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। नेपाळ सरकारने काही रेग्युलेशन्स सोशल मीडिया पॉलिसीच्या बाबतीत आणलेले होते आणि या अटी शर्थी सोशल मीडिया साइट्सना मान्य नाहीत, त्यामुळे आपण बंदी घालतो आहोत असं तिथल्या सरकारने भूमिका घेतलेली आहे। सोमेश कोळगे याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सोमेश, हे आंदोलन आता आक्रमक होताना दिसतं। नक्कीच अमोल, हे आंदोलन आक्रमक होते आणि नेपाळमध्ये सध्या सुरू असलेल्या आंदोलनातून जर नेपाळमध्ये सध्या असलेली जी घटनात्मक पद्धती आहे ती बदलण्याचाही जर प्रयत्न झाला तर ते आपल्याला आश्चर्य वाटू नये इतकी तीव्रता या आंदोलनांची आहे। आणि ज्या पद्धतीने ही आंदोलनं हाताळली जात आहेत त्यातून असं नक्कीच निश्चितपणे म्हणावं लागते की जे सर्व आंदोलक या संपूर्ण सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलेत त्यामागे कोणीतरी रचनात्मक दृष्टीने काम करणारा आहे। कोणत्या ना कोणत्या तरी संघटना किंवा संस्थात्मक बांधणीने या आंदोलनाला हवा दिलेली आहे, त्यामुळेच ही आंदोलनं इतक्या जोरात सुरू आहेत। आणि सरकारनी जे शर्मा ओली यांचं सरकार आहे त्यांनी ज्या पद्धतीने या सर्व समाज माध्यमांवर बंदी घातली होती त्यावेळी या ओपी शर्मांनी म्हटलं होतं की तुम्ही या समाज माध्यमांनी आमच्या कायद्यांना अनुसरून आणि आमच्या नियमांना अनुसरून त्यांची धोरणं आखायची आहेत आणि जर तसं झालं नाही तर आम्ही ही सगळी माध्यमं बंद करू। आणि 4 सप्टेंबर रोजी याविषयीचा अधिकृत आदेश हा नेपाळ सरकारने काढला। त्यानंतर जवळपास 4च दिवसात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर नेपाळमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे। नेपाळच्या संपूर्ण इतिहासामध्ये ज्या पद्धतीने तिथे पूर्वी राजेशाही होती, त्यानंतर मग तिथे घटनात्मक राजेशाही आली, मग पंचायत राज व्यवस्था आली, आता एक लोकशाही सरकार नेपाळमध्ये आहे असा दावा केला जातो। आणि त्यानंतर आता जर पुन्हा या आंदोलनांना जर आवरण्यात यश आलं नाही सरकारला तर असं नक्की म्हटलं जाऊ शकतं की या आंदोलनांमधून नेपाळमध्ये एखाद्या नव्या व्यवस्थेचा किंवा नव्या राजवटीचा उदय सुद्धा होऊ शकतो, इतकी तीव्रता या आंदोलनांची आहे। त्यामुळे सध्या नेपाळचं सरकार ही आंदोलनं या आंदोलनांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतायत। आणि त्याचवेळी समाज माध्यमांवरती जी बंदी घालण्याची भाषा आणि ज्या बंदी घालण्याचे धोरण आणि अधिकृत आदेश नेपाळ सरकारने जारी केले होते ते मागे घेण्याबाबतही अजूनपर्यंत नेपाळ सरकारने कुठल्याही प्रकारची तयारी दर्शवलेली नाहीये। त्यामुळे नेपाळ सरकार आपल्या समाज माध्यमांवर बंदी घालण्याच्या भूमिकेवर ठाम आहे। आणि नेपाळचे पंतप्रधान म्हणतायत वारंवार की पाश्चिमात्य देशांना आम्ही अशा पद्धतीने आमच्या देशाची लोकशाही कंट्रोल करू देणार नाही, नियंत्रित करू देणार नाही। दुसऱ्या बाजूला जे आंदोलक आहेत, जे तरुण आहेत, काही पत्रकार आहेत, त्यांचं म्हणणं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हा घाला आहे आणि सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याच्या उद्देशानेच या ॲप्सवर बॅन करते। निश्चितपणे सोमेश, या क्षणाची एक महत्त्वाची बातमी येते आहे। नेपाळमध्ये आंदोलनादरम्यान एकूण 5 आंदोलकांचा मृत्यू झाल्याचं कळतं आहे। नेपाळमध्ये दर तासाला हे आंदोलन आता आक्रमक होत आहे। पोलिसांवर दगडफेक केली जाते आक्रमक आंदोलकांकडून सध्या। आणि या आंदोलनामध्ये आतापर्यंत 5 आंदोलकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। केपी शर्मा ओली यांच्या सरकार विरोधात सध्या हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। सोमेश, नक्की नवी अपडेट समजते की काठमांडूमध्ये 5 आंदोलकांचा मृत्यू झाला आणि ज्या पद्धतीने आपण म्हणतोय त्याच पद्धतीने जर विचार करण्याचा झाला तर इतकं नक्की आहे की नेपाळमध्ये सुरू असलेली ही आंदोलनं समाज माध्यमांवर बंदी घालण्यात आली या निमित्ताने जरी सुरू झालेली असली तरी सुद्धा सरकारच्या विरोधातील केपी शर्मा ओली यांच्या सरकारच्या विरोधातील रोष असंतोष खूप मोठ्या प्रमाणावर या आंदोलनांमधून दिसतोय। आणि या आंदोलनाची परिणती कुठेतरी नेपाळमध्ये नवी राजवट निर्माण होण्यामध्ये सुद्धा होऊ शकते। आता जी माहिती मिळते त्यानुसार काठमांडूत 5 आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे, जे अतिशय गंभीर आहे। आणि नेपाळमध्ये सध्याच्या परिस्थितीत 5 आंदोलकांचा मृत्यू होणं म्हणजेच हे आंदोलन कोणत्या दिशेने जाते आणि हे आंदोलन आणि परिस्थिती किती चिघळली आहे, सरकारच्या हाताबाहेर गेलेली आहे हे आपल्याला दिसतंय। आणि अजूनही सरकारकडून त्यांचा समाज माध्यमांवर बंदी घालण्याचा निर्णय मागे घेण्याबाबत
कुठल्याही प्रकारची तयारी दर्शवायला हे सरकार तयार नाहीये. त्यामुळे सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यांनी आपला आडमुठेपणा कायम ठेवलेला आहे आणि आंदोलकही तीव्रतेने या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरत आहेत. निमित्त समाज माध्यमांचं झालेलं असलं तरी सुद्धा सरकार विरोधातील असंतोष आणि तो रोष या सगळ्या आंदोलकांमध्ये पाहायला मिळतो, इतकं नक्की आहे. निश्चितपणे सोमेश, जर आपण बघितलं कालच्या काही बातम्या जर आपण बघितल्या तर काल काही पत्रकारांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध केलेला होता आणि ही लोकशाहीची गळचेपी आहे, फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनची गळचेपी आहे, अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती. मात्र कालपर्यंत तुलनेने हा संघर्ष अशा प्रकारे समोर येताना दिसत नव्हता. आज मात्र अचानकपणे नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रचंड मोठ्या संख्येनं तरुणाई उतरलेली आहे रस्त्यावर आणि याच्यामध्ये साधारण 5 जणांचा आत्तापर्यंत बळी गेलेला आहे. मोठ्या प्रमाणावर दगडफेक सुरू झालेली आहे आणि त्यामुळे एकीकडे जी पाश्चिमात्य प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांनी आमच्या पॉलिसी मान्य कराव्यात किंवा त्यांना आम्ही परमिशन देणार नाही, अशा प्रकारची नेपाळ सरकारची भूमिका आणि या भूमिकेला असणारा विरोध. सध्या एकूण नेपाळ सरकारचं काय याच्यामध्ये भूमिका दिसते आहे? सध्या पंतप्रधान असतील किंवा सरकारमध्ये इतर घटक असतील, कशा प्रकारे हा विषय हाताळताना दिसतात? अजूनपर्यंत तरी नेपाळच्या पंतप्रधानांची जी शेवटची प्रतिक्रिया माध्यमांमध्ये उपलब्ध आहे त्यानुसार आपण एवढं नक्की म्हणू शकतो की नेपाळच्या पंतप्रधानांनी अजूनही नेपाळ सरकारचा निर्णय, विशेषतः या सर्व समाज माध्यमांवर बंदी घालण्याविषयीचा मागे घेण्याबाबत कुठली तयारी दर्शवलेली नाही. किंबहुना ज्या अटी शर्ती नेपाळ सरकारने समाज माध्यमांवर लादल्या होत्या आणि ज्याचा परिणाम म्हणून पुढे जाऊन या समाज माध्यमांवर बंदी घालण्यात आली, तर या अटी शर्ती आम्ही शिथिल करू असंही कुठेही नेपाळ सरकारकडून म्हटलं गेलेलं नाहीये. नेपाळ सरकारची वारंवार एकमेव भूमिका आहे ती म्हणजे पाश्चिमात्य देशातील सॉफ्टवेअर्सना, तिथल्या कंपन्यांना आम्ही आमचा देश नियंत्रित करू देणार नाही आणि आमच्या देशातील समाज माध्यमांवर तिथल्या देशाचं नियंत्रण असता कामा नये आणि त्याचा उपयोग करून आमचं अंतर्गत वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न पाश्चिमात्य देश करू शकतात, असं नेपाळ सरकारचं म्हणणं आहे आणि त्या म्हणण्यावर ते ठाम आहेत. त्यामुळे नेपाळ सरकारला कदाचित विश्वास वाटत असावा की ते हे आंदोलन दडपून टाकू शकतात किंवा या आंदोलनावर ते नियंत्रण मिळवू शकतात. पण दुसऱ्या बाजूला हे देखील नक्की आहे की हे आंदोलन ज्या तीव्रतेने सुरू आहे ती तीव्रता पाहता नव्या राजवटीचा जन्म किंवा सध्या असलेलं सरकार उलथवून टाकण्याची ताकदही या आंदोलनात निर्माण होऊ शकते. कारण ज्या पद्धतीने एका दिवसात हे आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणावर पेटलेलं आहे की 4 सप्टेंबर रोजीचा निर्णय आहे, परंतु 4च दिवसात या आंदोलनाने पाहता पाहता संपूर्ण नेपाळला अस्थिर केलेलं आहे. त्यामुळे याची परिणिती भविष्यात कशी होईल याविषयीचा अंदाज बांधणं आता तरी कठीण आहे. निश्चितपणे सोमेश, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तिथल्या सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात असणारा संताप. सोशल मीडियावरचा बॅन हे एक प्रकारचं निमित्त आहे, तात्कालिक कारण आहे आणि ही एकंदरीत जी जेन झी रस्त्यावर उतरलेली आपण पाहतो आहोत, ही सगळी 15 ते 25 या वयोगटातले मोठ्या संख्येनं तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे. याच्या मागे सरकारच्या कार्यपद्धतीवर असणारा एक प्रकारचा संताप देखील आहे, अशी देखील माहिती मिळते, अशी देखील चर्चा आहे. निश्चितच या सगळ्याला कारणीभूत ओपी शर्मा यांचं जे सरकार होतं त्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावरती नेपाळमध्ये असंतोष होता आणि विशेषतः नेपाळचा इतिहास जर आतापर्यंतचा आपण पाहिला तर गेल्या 20 वर्षात नेपाळच्या एकूण राज्यव्यवस्थाच बदललेली आहे. म्हणजे केवळ राजवट बदलणं असं नाही तर राज्यव्यवस्थेतच आमूलाग्र बदल नेपाळच्या झाले. ते एकेकाळी हिंदू राष्ट्र होतं, त्यानंतर मग त्यांनी सेक्युलर राष्ट्र केलं, मग पुन्हा घटनात्मक मोनार्की तिथे आणली गेली, कॉन्स्टिट्युशनल मोनार्की, नंतर मग आता पंचायत राज व्यवस्था आणली गेली आणि नंतर आता असलेलं जे सरकार आहे त्या तिथपर्यंतचा हा जो प्रवास आहे नेपाळचा, त्या नेपाळमध्ये राज्यव्यवस्था अनेकदा बदलली गेली आणि त्यामुळे आता जे सुरू आहे त्यातून इतकं नक्की आहे की सरकारच्या विरोधातील असंतोष आहे तो भ्रष्टाचाराच्या बाबतीत आहे, तो बेरोजगारीच्या बाबतीत आहे, तो असंख्य मुद्द्यांवर आहे. निश्चितपणे अनेक मुद्दे यामध्ये निश्चितपणे आहेत. सोमेश, लाईनवर राहा, आपल्याबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक अनय जोगळेकर देखील आहेत. अनय, गेल्या काही तासामध्ये